नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आजचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की एक्सपोज एरोडा जेल आणि मरण द्या पण जेल नको. लोक असं का म्हणतात जेलमध्ये गेलेले की मरण द्या पण जेल नको, न एक वेळेस नर्क भरा किंवा आत्महत्या का करायला लोक तिथं प्रवृत्त होतात. असं काय नेमकं जेलमध्ये त्यांच्या बाबतीत घडतं किंवा त्यांचा दिनक्रम काय असतो किंवा काय त्यांचे उपासमार होते किंवा काय त्यांचे झोपण्याच्या काय पद्धती असतात किंवा काय त्यांच्यावरती तिथं अत्याचार होतो, हे आपण डिटेल पाहणार आहोत. जसा एखादा गुन्हेगार एखादा गुन्हा केल्यानंतर पोलीस स्टेशनला जातो, तिथून आपण सुरुवात करूया. समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, समजा 307 BNS म्हणजे एखाद्याने हाफ मर्डर केलेला आहे किंवा मर्डर केलेला आहे किंवा ॲज इट इज कुठलाही गुन्हा केला आणि तो जर गुन्ह्यात सापडला तर त्याला पहिले पोलीस काय करतात, 24 तासाच्या आत त्याला मॅजिस्ट्रेट म्हणजे कोर्टात हजर करतात आणि कोर्ट ठरवतं त्याला पोलीस कस्टडी द्यायची का जेलमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे. तर ज्यावेळी त्याला जेलमध्ये ट्रान्सफर केलं जातं त्यावेळेस त्याला ज्या मेन गेट पाशी आणलं जातं तिथं एक मित्रांनो तपासणी होते. आता जर सराईत गुन्हेगार असेल तर त्याला त्याचं काही वाटत नाही, त्याला माहिती असतं. पण कधी एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला नाही किंवा एखादी निर्दोष व्यक्ती आहे किंवा खोट्या गुन्ह्यात फसलेली व्यक्ती आहे, अशा व्यक्तींना त्या ठिकाणी 90% त्यांचा आत्मसन्मान तुटला जातो. पूर्ण कपडे काढले जातात त्यांचे चेकअप करण्यासाठी आणि फार फार तर त्यांच्याकडे 2च ड्रेस असतात, त्यातही त्यांना शॉर्ट अलाउड असतात. पूर्ण याची नाईट पॅन्ट आपण ज्याला म्हणतो बरमुडा पूर्ण मोठी ती अलाउड नसते, कारण त्यांनी बरेच लोक आत्महत्या सुद्धा करतात. तर हे 2 कपडे असतात, हातात घ्यायला लावतात आणि नको त्या ठिकाणी म्हणजे गुप्तद्वारात त्यांनी काही पैसे लपवलेत का किंवा काही ड्रग्ज आणलंय का किंवा काही गोष्टी आणल्यात का, मोबाईल आणलाय का, असं एवढं भयानक पद्धतीने चेक केलं जातं. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा तेच होतं, त्यांचे पूर्ण जननेंद्रिय सुद्धा चेक केली जातात. केसाचे विंग उपटून पाहिले जातात की काय आणलंय का किंवा काय खरी केस आहेत का, खोटी केस आहेत का, कुठे मोबाईल लपवलाय का. अक्षरशः इतकी लाजिरवाणी या ठिकाणी तपासणी केली जाते. त्या ठिकाणी एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे 90% त्यांचा आत्मसन्मान तुटला जातो आणि त्यांना तिथंच वाटतं की परमेश्वरा हे काय झालं, मरण दिलं असतं तरी बरं झालं असतं. आता तिथून त्यांची दिनचर्चा चालू होते. म्हणजे आतमध्ये बॅरेक असतात. एका बॅरेकची जी कॅपॅसिटी आहे एरोडा जेलची ती आहे 70 लोकांची, परंतु याच्यात खचाखच 200-250 लोक भरलेली जातात. मग त्याच्यामध्ये हंड्या असतात. हंड्यामध्ये एका हंडी म्हणजे एक ग्रुप असतो, एक 7-7, 8-8 जणांचा असा ग्रुप असतो. त्याला वाटेल त्या ग्रुपमध्ये तो जातो आणि मग त्या ग्रुप वाईज तिथे कामे ठरलेली असतात की कुणी काय करायचं, कुणी काय नाही करायचं. तर ज्यावेळी सकाळी 6 वाजता त्यांना उठवलं जातं, हेड टू हेड त्यांचा काउंट केला जातो, राष्ट्रगीत होतं, मग त्यांना बाहेर काढलं जातं. बाहेर काढलं जातं प्रातिविधीसाठी म्हणजे टॉयलेटसाठी बाहेर काढलं जातं. तर त्या टॉयलेटच्या तिथं भयानक गर्दी असते. तर 5-5, 6-6 जणात एक 2-2 डबडी असतात. आतून काय त्यांना कड्या नसतात. एखादा जर लवकर आला नाही त्याला बाहेर सुद्धा ओढून काढलं जाते. इथपर्यंत तिथे दादागिरी चालते. सराईत गुन्हेगारांचे अगोदर नंबर असतात, बाकीच्या नवीनला तर काही विशेष नाही तिथं. त्याच्यातच त्यांना आंघोळी करायच्या असतात, कपडे धुवायचे असतात आणि त्याच वेळी तो तिथे नाश्ता 7 वाजता. नाश्त्यामध्ये काय असतं, उपीट असतं किंवा पोहे असतात. त्याला तेल, मीठ, खारट, तिखट असला काही प्रकार नसतो, फक्त एक उपजीविका म्हणून दिलेलं असतं. कारण हा काय तिथे पाहुणा म्हणून आलेला नसतो, त्याच्यामुळं त्याला त्याच पद्धतीने दिलं जातं. चहामध्ये साखर नसते, काळा चहा असतो. म्हणजे दूध आहे का नाही हे सुद्धा त्याच्यात कळणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाश्ता दिल्यानंतर त्याच वेळी 10:30 पर्यंत जेवण येतं. मग ज्या हंड्या असतात त्यात काहींना सांगितलं जातं की आपलं जेवण घेऊन ये. मग ते लोक जेवण घेऊन आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर त्यांना 11 वाजता लॉक केलं जातं. 11 ते 3 या वेळेमध्ये लॉक केलं जातं. त्यावेळेस काही कैदी काय करतात, जेवण वगैरे करून
मग टाइमपास म्हणून काय करायचं तर चल्लस-साठ खेळायची, चेस खेळायचं, ज्याला आपण बुद्धिबळ असं म्हणतो, किंवा काही लोक काय करतात झोपा काढतात, कुणी काय पुस्तकं वाचतं. या पद्धतीने पुन्हा त्यांना बाहेर काढलं जातं 3 नंतर. तर त्या 2 तासामध्ये 3 ते 5 या वेळेमध्ये त्यांना दवाखान्यामध्ये जाण्याची परमिशन असते, लायब्ररीमध्ये जाण्याची परमिशन असते. आता दवाखान्याचं कसं असतं, तिथं जे जेलचे अधिकारी असतात ते विचारतात तुला काय झालंय. तर निष्कारण काहींना जायचं असतं किंवा काहींना खरोखरच जायचं असतं, तर तिथं काय करतात पट्ट्याने आणि काठीने निवार सडकून काढतात त्यांना दवाखान्याच्या दिशेने जायचं म्हणलं. त्याच्यातून अर्धे कैदी बाजूला येतात, नको आपल्याला दवाखान्यात जायला. कारण तिथं बऱ्याच वेळा काय होतं की ही आतमध्ये संसर्गजन्य म्हणजे जी त्वचेचे आजार आहेत, म्हणजे खाजणे, त्वचा खाजणे, कारण तेच कपडे तेच सगळी गचाळ घाण तिथे, त्याच्यामुळे त्यांना त्वचेचे, आज जर तुम्हाला सांगतो 90% आजार हे त्वचेचे कैद्यांना झालेले आहेत. पण तेवढी तिथं पूर्तता आहे का तर नाही. तेवढे मेडिसिन सुद्धा उपलब्ध नसतात आणि ते दिलेही जात नाहीत. फार फार तर त्यांना एक पॅरासिटामॉल म्हणून एक गोळी दिली जाते. अंग दुखलं काही झालं तरी त्याच्यावर एकच गोळी चाललेली असते. औषधं एक्सपायर होतात, फेकून दिली जातात, पण ती कैद्यांना दिली जात नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा जेवण येतं यांचं 5ला आणि 6ला पुन्हा यांना बंद केलं जातं. आता बघा मित्रांनो, याच्यात ज्यांना सजा लागलेली आहे हे पण कैदी असतात, त्यांचा तिथं होल्ड असतो. आणि जे अंडर ट्रायल आलेले असतात, म्हणजे ज्यांच्या केसचा अजून निकाल लागायचा आहे, त्यांना त्यांच्या स्वतःचा युनिफॉर्म असतो, 2 ड्रेस असतात, एक धुवायचा एक घालायचा, एक धुवायचा एक घालायचा. तर आता बरेच इथं काही असे लोक आलेले असतात की ज्यांना काही माहीत नसतं किंवा कोणी मनी ऑर्डर पाठवणारं नसतं. मग ह्यांना काय कामं असतात, यांना जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांचे हातपाय दाबणे, त्याच्यानंतर तिथं 2 संडास असतात 200 लोकांसाठी, ते संडास धुणे, प्यायचं पाणी भरणे, ही सगळी कामं, ज्यांच्याकडे मनी ऑर्डर नाहीये, भांडे धुणे, त्यांना कुणी त्यांना भेटत नाही, भेटायला येत नाही, त्या लोकांना ही कामे सर्रास दिली जातात आणि ही त्यांच्याकडून करून घेतली जातात. प्लस त्यांना कॅन्टीन मधून जे सामान आहे ते आणल्याच्या बदल्यात त्यांना थोडंसं फरसाण खायला देणे किंवा एखादी तंबाखूची पुडी देणे. तर त्यांच्याकडून ही कामे करून, म्हणजे ही सुद्धा कसं असतं, तिथे काही टाइमपास नसल्यामुळे लोक तंबाखू खातात, तर एका पुडीसाठी त्या कैद्यांचे हातपाय दाबणे किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्याची सेवा करणे, त्याचे भांडे घासणे, त्याचे कपडे धुणे. हे जे नवीन, मी का सांगतो, हे जे ज्यांना भाई बनायचे, हे जे नवीन भाई जातात, झोपडपट्टीतून जे भाई जातात, ह्या लोकांना ही कामं तिथे दिली जातात. कारण यांच्याकडे मुळातच हे धुणे भांडे करून जगणारे असतात आणि हे भाई गेल्यानंतर तर काय ह्यांच्या घरच्यांवरती तीच वेळ येते. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळी ज्या एखाद्याला भाई व्हायचे त्याने अगोदर जेलच्या आतमध्ये वातावरण काय हे बघून घ्या. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जर जो 20-25 गटातली जी मुलं जातात, समजा चोऱ्या करून जातात, पाकेटमारी करून जातात किंवा 354 म्हणजे या ठिकाणी एक हा असा नॉर्मल गुन्हा आहे 354, म्हणजे काहीतरी वेडे चाळे करणे किंवा लैंगिक चाळे एखाद्या स्त्रीला करणे किंवा हातवारे करणे, इशारे करणे, किंवा 376 बलात्काराचा गुन्हा आहे. तर ज्यांनी बलात्कार केला त्यांच्यावरती ह्या 20-25 अक्षरशः या मुलांवरती सुद्धा तिथे बलात्कार केले जातात अनैसर्गिकरित्या. आणि तिथे कसलीही कंप्लेंट चालत नाही. भांडणं केली तरी किती भांडणं होतात आतमध्ये, ठोकाठोकी, की लिमिट नाही त्याला. आणि ही भांडणं जी करतील ती लोक परत बाहेर काढून पोलिसांना चौकात नेऊन पट्ट्याने फोडून काढतात आणि त्याची कुठेही कंप्लेंट होत नाही. किंवा कसलीही कंप्लेंट दिली तर अन्यथा त्याला अजून शिक्षेत वाढ होते की जेलमध्ये गैरवर्तणूक केलं म्हणून. म्हणजे ह्या गोष्टी तिथं नित्य नियमाने घडत असतात. त्यामुळे माझं नेहमी सांगणं असतं, जे 20-25 ज्या गटातली मुलं आहेत, गाड्या घेऊन फिरतात, ट्रिपल चौपल सीट फिरतात, दारू पेल्यानंतर भाई बांधतात, याव करील ट्याव करील, तोडील फाडील मोडील, यांची जेलमध्ये गेल्यावर पूर्ण निशा उतरून जाते. यांना जामीन होत नाही, यांना कोणी लवकर भेटायला येत नाही, कारण सकाळी 9 वाजता मुलाखती असतात, 200-300 सकाळी मुलाखत होतात, वकिलांच्या होतात, नातेवाईकांच्या होतात, संध्याकाळी होतात. यांना कोणी भेटायला येत नाही. यांना शेवटी फक्त तिथं करावी लागते ती हमाली आणि गुलामी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, झोपण्याची जी जागा आहे, आपण घरी कसं ऐस पैस झोपतो पंखा लावून किमान, तर 1 फूट जागा असते फक्त झोपायला, 1 फूट.
एका अंगावर झोपले जातात. जर एखाद्याला कूस बदलायची असेल तर कमीत कमी 50 लोकांना कूस बदलावी लागते. त्याच्यामुळे जर हल्ला तर त्याला ठोकला जातो रात्रीचा. आणि तिथे झोपलं कसं जातं की एकाचं मुंडकं ह्या दिशेला असेल तर दुसऱ्याचं मुंडकं ह्या दिशेला असतं. म्हणजे अशा पद्धतीने यांना त्या ठिकाणी झोपवलं जातं. म्हणजे खूप गर्दी असते त्याच्यात. पण तिथे काय तुम्हाला पंखे आहेत का, एसी आहे का, काय आहे का, काय मच्छरदाणी आहे का, काय डासाची अगरबत्ती काय काय, घरी त्याचे रोबाब सगळे, भाईचे रोबाब घरी. अक्षरशः जेवण, त्या जेवणाने लोक आजारी पडतात. तिथलं पाणी पचत नाही त्यांना. इतकं भयानक पद्धतीचं जेवण तर अशा पद्धतीचं असतं की जर मित्रांनो, जर आपली जून महिन्यात पालखी जी येते, एवढ्या माश्या असतात की सगळ्या त्या डाळीत माशात पडलेल्या असतात. त्या माश्या काढून, म्हणजे संजय दत्तने इवन त्या माश्या काढून ती डाळ आणि ती रोटी खाल्लेली. एवढ्या एवढ्या जाड कच्च्या रोट्या असतात. कसला तरी रेशनचा भात दिला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर सुट्टी असेल, सरकारी सुट्टी असेल, तर यांची कुत्रं सुद्धा हाल खात नाही. कारण त्यावेळेस यांना आतमध्ये 11लाच डांबून ठेवलं जातं. संध्याकाळचं जेवण पण आत येतं. ते 17 तास जवळजवळ यांना कोंडून ठेवलं जातं, गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतील. कारण काय होतं की पूर्वी ज्यावेळेस इंग्रजांचा काळ होता त्यावेळेस म्हणजे जास्तीत जास्त लोक ही ख्रिश्चन लोक तिथं होती. मग ती संडेला प्रे करायला जायची. त्यावेळेस हे सगळं लवकर लवकर आवरून, म्हणजे तीच प्रथा अजून सुद्धा आहे की ह्या सुट्ट्या आल्या लागून आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी भरपूर असे हाल या कैद्यांचे होतात. आता त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की जेलमध्ये दिवस आणि रात्र हे 2 पकडल्या जातात. तर तसं नाही, 24 तासाचाच एक दिवस पकडला जातो या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी म्हणजे जेवढ्या जेल आहेत भारतामध्ये, त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सगळे तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. मग सिगरेट असेल, त्याच्यानंतर बिडी असेल, तंबाखू असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मटण मिळतं, चिकन मिळतं. त्याचे दर खूप वेगळे असतात. सिगरेटचं पाकिट घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी 1000 रुपये लागतात, ज्याची बाहेर 100 रुपये किंमत असते. तर बऱ्याच वेळा काही म्हणजे दारू सुद्धा तिथं उपलब्ध होते, पण त्याचे रेट 25,000 रुपयाला एक खांबा असतो, जो 750 ml चा आहे तो. आपण बघतो जेलमध्ये मोबाईल सापडतात, 10-10 लाख रुपये दिले जातात त्या मोबाईल आतमध्ये येण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात भ्रष्ट कारभार, आणि जग एकीकडे आणि जेल एकीकडे. म्हणून लोक म्हणतात नरक द्या पण जेल नको. कारण तुमचा बाहेरचा संपर्क विषयच नाहीये तिथे. तेच तुमचं जीवन आहे. ज्यांनी ज्यांनी खून केले किंवा 302 केले, मर्डर केले लोकांचे, त्यांना तिथे जी जन्मठेप काढायची, ती जन्मठेप म्हणजे त्यांच्यासाठी नरकच आहे तो. पण आता तिथून तुम्हाला चिठ्ठ्या पण लिहिता येतात. म्हणजे पत्र देण्यासाठी काय केले त्यांनी की तुम्ही 1-2 पत्र लिहू शकता बा महिन्याभरामध्ये. तुम्हाला यायला किती येऊ शकतात. आता त्याच्यात पण एक गोष्ट अशी की समजा एखादा कैदी कर्नाटकचा आहे, त्याने पत्र लिहिलं घरी. आता ते जर जेलच्या अधिकाऱ्याला वाचता आलं नाही तर ते गेटवरच फाडून टाकलं जातं, फेकून दिलं जातं. तर याच्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. आता तुम्हाला समजा चिठ्ठी पोहोचवायची किंवा पैसे पाहिजेत तुम्हाला UPI वरती, तर तुम्ही लिहिलेली ती चिठ्ठी फोटो काढून तिकडे जाते, आणि तिकडून जर तुम्हाला 25,000 आत पाहिजे असतील तर 50,000 मागावं लागतात. अर्धे मधल्याचे असतात, अर्धे तुमचे असतात. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना जेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात. म्हणजे खाण्यापिण्याच्या असतील किंवा कामं करून घेण्याच्या असतील. आता बऱ्याच लोकांच्या ज्या मनी ऑर्डर येतात ते लोक म्हणतात आम्ही काम करणार नाही, आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ. तर तिथं त्यांना काहीच काम करावं लागत नाही. मग कॅन्टीन मधून रोज मागवतात ते. त्याला भरमसाठ पैसा लागतो. पण हे जे झोपडपट्टी गुन्हेगार असतील किंवा ज्यांच्या आग्यानं पिछा कुणी नाहीये, ज्यांची खायची पंचायत आहे, जे फार भंगार झालेले आहेत दारू पिऊन बिऊन, अशा लोकांनी गुन्हेगारी करू नये. आणि अशाच लोकांची संख्या जास्त झालेली आहे. म्हणजे यांच्याकडे काही खायला प्यायला वांदे असतात घरी, पण बाहेर भाईगिरी
करून मिरवायचं आणि आज जाऊन तिथं लोकांचे हातपाय दाबायचे, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, ही कामं असतात. म्हणून मी नेहमी पालकांना सांगत असतो की आपल्या मुलाकडे लक्ष ठेवा. ज्यावेळेस तो 20 वर्षाचा 18 वर्षाचा होईल त्यावेळेस तो कुणाबरोबर फिरतोय, त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, किंवा त्याला मोबाईल देऊ नका. त्याच्या संगतीला कोण आहे, कारण एकदा गुन्हा झाल्यानंतर तो तुमच्या 10-20 वर्ष जर तुम्ही जेलमध्ये राहिला तर तुमचं आयुष्य संपल्यात जमा आहे. म्हणजे तुम्ही जन्माला येऊन काहीच केलं नाही असा याचा अर्थ होतो. भांडणं झाली एक वेळेस तुम्ही 4 पावलं मागे व्हा, मिटून घ्या, पण 4 पोरं घेऊन जाऊन त्याला मारायच्या प्रयत्नात पडू नका, अन्यथा तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही. तर चला मित्रांनो, आपण असेच जेलच्या बाबतीत आणखी नवनवीन व्हिडिओ किंवा आणखी नवनवीन माहिती घेऊन येऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.